नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर आता बघा दुपारचे 3:15 वाजले आणि आता मी साडी वगैरे नेसली, हलकी फुलकी साडी नेसली आणि निघालेत बाहेर. तर बाहेर कुठे चालले? इंद्रेशजी महाराज जे आहेत, इंद्रेश उपाध्याय, तर त्यांची कथा आहे इथे दादरला स्वामीनारायण मंदिरजवळ त्यांची कथा आहे. ते कथावाचक आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, आता त्यांचं 5 डिसेंबरला लग्न झाले आहेत आणि खूप चांगली कथावाचक आहेत ते. प्रेमानंद महाराजांच्या नंतर जर मी कोणाला मी म्हणजे आमच्या घरात सगळे जास्तीत जास्त दीदी खूप मानते त्यांना. तर त्यांची कथा मी कंटिन्यू ऐकत असते मोबाईलवर. एका मोबाईलवर त्यांची कथा चालू असतात आणि खूप छान कथा सांगतात. भागवत कथा आहेत. तर श्रीमद भागवत कथा त्यांची आता 7 दिवसाची आहे ते आपल्या इथं दादरला. तर म्हटलं एवढ्या जवळ आले, जितक्या दिवस जाणं होईल तेवढ्या दिवस तर जाणार. मग बघूया. दीदीला पण यायचं होतं, पण दीदीची तब्येत जरा कालपासून बरी नाही. तिला काल डॉक्टरकडे वगैरे नेलेलं. आता यायला तयार झालेली. म्हटले नको तू झोप, मी जाऊन येते. तर मला साहेब येत आहे सोडायला. 4 ते 8 वाजेपर्यंत आहे. आता दादर आपल्या जवळच 10 मिनटावर, म्हणून मी आता इतक्या उशिरा निघाले. 4 ते 8पर्यंत त्यांची कथा चालणार आहे आणि मी जेवण वगैरे 2 टायमाचं बनवून ठेवलं आहे. सगळं 3 भाज्या, डाळ भात चपाती सगळं काही करून ठेवलेलं, ज्याला जे लागेल ते खाईल आपलं. आणि सफेद कपड्यांची आता मशीन लावून दिलेली, ती होईल 5 वाजेपर्यंत. तर चला बघू. आता तिथं काय शूट घ्यायला अलाउड आहे नाही आहे आपल्याला काहीच माहिती नाही, पण मला एक म्हणतात ना सौभाग्य, कान्हाची आपली कृपा श्रीकृष्णाची. तर त्यांच्यामुळे आज हा दिवस बघा मी कथेला जाऊ शकते. इतक्या जवळ आपले संत महात्मा येतात. आणि मला आता बागेश्वरात जे आपण आलेले ते धीरेंद्र शास्त्री, पण आम्हाला तिकडे नाही जायला. ते अंधेरीला होतं आणि यांच्या कोणाच्या कामामुळे आम्हाला नाही जाता आलं. नाही तर मला जायचं होतं तिकडे पण आता इथे इंद्रेशजी महाराज आले तेवढ्याजवळ, तर म्हटले जाऊया. चला निघाले. साहेब आता खाली उभे आहेत गाडी घेऊन आणि मी निघाले. पण कमरेचा बेल्ट वगैरे घेतला आहे बघा, का तर 4 तास बसायचं मी बेल्ट घेतला आहे. तर चला निघते. मला सोडायला ते रिटर्न येणार आहे, ते नाही थांबणार तिथे. तर हे बघा इतकी लाईन आहेत ना, म्हणजे लाईन लागलेली आहे आतमध्ये जायला. आता मी गाडीवरूनच घेते, पण खूप लाईन आहेत आतमध्ये. तुम्हाला दाखवते मी इकडनं. तर त्या लाईनने जायचं आहे. कमीत कमी भरपूर मोठी लाईन आहे तिथे. साहेबांनी मला सोडलं आणि ते गेलेत. आता मी जाते लाईनी, अजून अर्धा तास बाकी. तर मग एक सोडतील आतमध्ये. तर बघा साहेब मला सोडून चालले होते, गेले पुढे. आणि काय माहीत काय म्हणत आलं, बोले एवढं पब्लिक येतात आता, गर्दी खूप आहे बघा, खूप लाईनीत आहे. मी ते बोले एवढे माणसे आणि तू एकटी चालली, तर चला मी पण थांबतो. पुन्हा आली, गाडी लावली तिकडे पार्किंगला, पुन्हा आली. आणि बरं वाटलं, चला ते पण ऐकते. एक दिवस का होईना पण ऐकून. भागवत कथा म्हणजे खूप हे असते. आता उद्या दीदीला घेऊन येणार आहेत. आज दीदीला बरं नाही आहे, उद्या दीदीला घेऊन. बघा हे योगी सभागृह आहेत, खूप मोठं आहे असं. आणि आतमध्ये आहे, इकडे स्वामीनारायण मंदिर आहे आणि इकडे हे सभागृह आहे असं. अजून लाईन एवढी आहे आणि पाठी पण बघा. अजून पब्लिक येतच आहे, खूप पब्लिक येत आहे बघा. हे बघा ड्रोन वगैरे इथे ड्रोन पण आहेत, म्हणजे कोण पब्लिक आहे किती काय सगळं बघायला. हे आतमध्ये अजून बघा. आम्ही हॉलमध्ये येऊन पोचलोय. खूप गर्दी, खूप. जसं थिएटरमध्ये असतं ना वरती खाली सुद्धा, तर खाली 3 फ्लोअर पॅक झालेत. आम्ही 4थ्या फ्लोअरला आलो आहे वरती. अजून महाराज तिथं आलेले नाही, सगळं आयोजन चालू आहेत. तर तुम्हाला मी दाखवते स्टेजवर महाराज. इथून दिसतंय, एकदम आरामात दिसतंय. इकडे पुढे जे आहे ते स्टेज आहे. तर महाराज आले की इथून दिसणार बघा, इथे दिसणार. अजून नाही आलेले.
करो. ते बघा इकडे दिसते बघा, हे बघा इथे आले बघा, आले ते बघा, आले बघा, आले बघा इंद्रजी महाराज. जन कमी किती प्रसन्न वाटलं त्यांना बघून बघा. कॅमेऱ्याकडे पण लक्ष नाही माझं. भगवान सीधे पुरंदर दास के घर पहुंचे. घर में सरस्वती बाई बैठी, द्वार पर आकर के रोने लगे, गिरने लगे, सिर पटकने लगे. सरस्वती बाई तो परम भक्त थी, उसके अंदर तो दया आ गई, दौड़ करके आई. अरे अरे महाराज क्या कर रहे हो आप ऐसी स्थिति क्यों हो गई, इतने विचलित क्यों हो रहे हो, क्या बात है बताइए. पूरी बात बताइए. मेरी बेटी का ब्याह, मैं पैसे लेने आपके पति के पास गया हूँ, उन्होंने देने से बिल्कुल मना कर दिया. मैं दूसरी जगह गया, वहां भी मना कर दिया. मैं तीसरी जगह गया, मैं पूरे नगर में घूम गया, लेकिन फिर ठाकुर जी एक बात बोले, ये नहीं कहा आपके पति, ये लोगों ने सब कुछ अपने मन से दिखा दिया. जो भी हमारे नव जीवन में हुआ सब कुछ अपने मन से दिखाया. जिसको जो दिखाना था, महाराज जी क्या पहन के आए, महाराज जी कैसे बैठे, पंडाल कैसा था, मंच कैसा था, ये कैसा था. किसी ने भी एक बात नहीं दिखाई कि हर क्रिया में मेरे से आगे लाल जी चलते थे. किसी ने भी नहीं दिखाया. कैसे बदनाम होंगे महाराज जी, ऐसे ये तो नहीं दिखाया. जिस पोशाक को हमने धारण किया, उसी पोशाक से लाल जी की पोशाक बनी है, वही पोशाक लाल जी धारण कर रहे हैं हर जगह, हर परिस्थिति में. और सुनिए, हमारी लगन से पहले लाल जी की लगन हुई थी. बघा आता कथा संपन्न झाली, म्हणजे पहिल्या दिवसाचं जे आहे 8:30 झाले बघा. 8:30ला खाली आलो आणि गर्दी बघा, खूप गर्दी. इतकं पब्लिक होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं, तुम्हाला काय सांगू. हे बघा, हे सभागृह होतं. खूप पब्लिक, भरपूर पब्लिक होतं. गाडी आता तिकडे लांब लावली, साहेब गेले गाडी आणायला. आणि प्रसाद एवढा छान दिलायत ना, सगळे प्रसाद घेत आहे बघा. प्रत्येकाला एक पॅकेट दिलं. तर साहेबांनी मी थोडंसं खाल्लं आणि दीदीला ठेवले घरी. दीदी आणि यश आहेत, तर खूप छान प्रसाद दिला त्यांनी, मस्त एकदम. आणि महाराजची गाडी इथून चालली. मी कॅमेरा बंद करून त्यांना पहिले महाराजजी नमस्ते. बापरे बघा, इथं एकदम रोडच्या कडेला इथून गाडी चालली. ही गेली, याच्या अगोदर गाडी गेली त्यांची आणि माझं दर्शन झालं.
काय सांगू तुम्हाला, एवढा आनंद. आपलं काय ना देखा. अच्छा, पहिले ये दादा होते, ये बोलले नमस्ते, मग मी बघते इथे हे दादा होते, ते बोलले महाराजी नमस्ते, म्हटले कोण आहे, बघते तर इंद्रजी महाराज. अरे बापरे, पुढे एकदम समोर, आणि त्यांनी पण नमस्ते केलं, खूप भारी वाटलं. बघा आता 9 वाजले आणि मी आता आलेत घरी. दीदीला बरं नाही, दीदी झोपलेलीच होती. तिथून तिला व्हिडिओ कॉल वगैरे केला मी, महाराजांचं दर्शन वगैरे दिलं तिथून तिला, कारण मोबाईल वगैरे अलाउड होता आतमध्ये सगळं काही. आणि तुम्हाला खरं सांगू, सगळ्यात शेवटचा क्षण म्हणजे एवढे महाराज बघा असे जवळ, असे एवढे जवळ त्यांची गाडी आणि मी उभी तिथे, आणि माझं लक्षच नाही त्यांच्याकडे. अगोदर दाखवलं सभागृह इथं तिथे, आणि त्यात लगेच 1 मिनिटात ते खाली गाडीमध्ये आले, आणि एवढं भारी वाटलं दर्शन घेऊन. एक तर त्यांनी पण नमस्ते केलं, मेन म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट. मी बोलले महाराजी नमस्ते, तर ते पण बोलले नमस्ते. छान वाटलं, पण एकदम छान. दीदीला बोलले ना, आज माझा अगदी लकी दिवस होता. आज मला भागवत कथा ऐकायला भेटली, पहिल्यांदा मी ऐकली. मोबाईल अशी ऐकते पण समक्ष जाऊन अशी, आणि महाराजांचं मला दर्शन झालं. खूप 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 सांगते, म्हणजे मनापासून आपण जर एखादी गोष्ट केली ना तर ती नक्कीच घडते. बघा साहेब मला ना तिथं उतरत होतो, मला बोलले चल तुला त्या हॉलमध्ये नेतो, तुला घ्यायचं ना त्यांचं दर्शन. म्हटले नाही, एवढ्या गर्दीत नाही जाऊ द्यायच्या, आतमध्ये राहू दे. आणि खाली साहेब गाडी काढताय आणि माझं दर्शन होत आहे, म्हणजे मनापासून इच्छा पाहिजे असते काहीतरी. खरंच खूप भारी वाटलं. याच्यापेक्षा वेगळं काही सुख नाही. म्हणजे म्हणतात ना, कुठल्याही सगळे या गोष्टीचं नाही, पण जे असं काय म्हणतात, संत महात्म्यांचं दर्शन होणं सुद्धा किती काहीतरी भाग्य म्हणायचं, आपलं काहीतरी चांगलं कर्म म्हणायचं. आज त्यांचं माझं एवढं खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तर आता मी तिथीला येताना सँडविच घेऊन आले. तिथे अजून बघा तशीच बसली, अजून आंघोळ तिला दिलेत गरम गरम खायला तिथे, कारण तिला 2 दिवस खूप थंडी ताप वगैरे होतं. काल गेली नाही ती, काल डॉक्टरकडे जाऊन आणलं आणि काल जावं लागलं, आज गेली नाही. आज सुट्टीच दिलेली, आज नाही गेली. तर आज घेतलं, पण उद्या दिदी ह्या सुट्टी घेऊन येणार आहे माझ्यावर कथेला. 1 दिवस का होईना पण येणार आहे, पण मी रोज जाणार. कोणी येऊ दे नाही येऊ दे, मी रोज जाणार. साहेबांना बोलले मला नेऊन सोडा, लवकर जाणार मी. का तर उद्यापासून खूप गर्दी होणार आहे. आता ख्रिसमसच्या वगैरे सुट्ट्या लागणार आहे ना, तर खूप गर्दी होणार आहे. तर चला आता मी पण चेंज वगैरे करते. सफेद कपडे सुकायला घालायचे, बाहेरून कपडे वगैरे काढायचे. आता सगळं आवरून घेते, उद्या पटापट सकाळी आवरून लवकर निघून जाणार मी. चला आता ह्या व्हिडिओला इथे थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.